नेमकी स्क्रीन आपली कशी आहे ती आपण पाहतो आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारे सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते। भाजप 43 जागांवर, शिवसेना 17 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 16 जागांवर आणि ठाकरे गट 4 जागांवर सध्या आघाडीवर आहे। निश्चित आणि एकंदरीतच ही आकडेवारी आपण 3D ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय। भाजप 43, आकडे वेगाने बदलत आहेत। खरं तर शिवसेना 18, एनसीपी 16, ठाकरे गट 4, काँग्रेस 11 आणि एकंदरीतच जर मवियाचं म्हणायचं झालं तर काँग्रेसने सध्या आघाडीचं हे रूप धारण केलंय। पवार 4 जागांवर आणि इतर म्हणजे स्थानिक लेवलची जी आघाडी आहे त्यांचे जे पक्ष आहेत त्यांनी 6 जागांवर आघाडी घेतली आहे। नक्कीच ऋतुजा, 288 पैकी 102 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। त्यामध्ये हे चित्र आपण पाहतो आहोत। सध्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर गेलेली आहे। पोस्टल मतदानामध्ये सुनीता पाटील यांनी आघाडी घेतली आहे। महत्त्वाची अपडेट आहे जळगावमधनं, कारण पाचोऱ्यामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे। पोस्टल मतदानामध्ये सुनीता पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे। जळगावच्या पाचोऱ्यामधली अपडेट, शिवसेना सध्या या ठिकाणी आघाडीवर आहे आणि सुनीता पाटील यांना पोस्टल मतदानामध्ये आघाडी मिळाली आहे। जळगावमधील ही आकडेवारी आपण पाहतो आहोत। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे। पोस्टल मतदानामध्ये सुनीता पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे। तर जळगावच्या पाचोऱ्यातील शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि वरची आकडेवारी आपण पाहतोय, सातत्याने हे आकडे बदलत आहेत। 106 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष राज्यामध्ये ठरताना दिसतोय। भाजप 43 जागांवर, शिवसेना शिंदे गट 21 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 16 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर काँग्रेस हा महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ ठरताना दिसतोय। काँग्रेस सध्या 11 जागांवर आणि ठाकरे गट आणि पवार गट हा सध्या प्रत्येकी 4 जागांवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर इतर अर्थात स्थानिक आघाड्या या एकूण 7 जागांवर आघाडीवर आहे। तर सांगलीमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे, ती सुद्धा आपल्याला पाहायची आहे। आणि जळगावमध्ये पोस्टल मतदानामध्ये पाटील या आघाडीवर आहेत। दौंडमध्ये अजित पवार यांचा उमेदवार आघाडीवर आहे आणि सांगलीच्या विट्यामध्ये शिंदेची सेना आघाडीवर आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाची जी आहे त्यांची आघाडी एकंदरीतच काही जागांवर पाहायला मिळते आणि सांगलीमध्ये खास करून म्हणजे सांगलीच्या विट्यामध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते, मालवणमध्ये शिवसेना पुढे आणि भाजपला मोठा धक्का बसलाय। तर पैसे वाटपाच्या आरोपांमुळे ही निवडणूक चांगली चर्चेत आलेली होती। मालवणमध्ये शिवसेना पुढे आहे तर भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। निलेश राणे यांनी या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावलेली होती। त्यांनी मालवणमध्ये भाजप उमेदवारांकडून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटप केले जात होते असा आरोप केलेला होता। स्टिंग ऑपरेशन देखील निलेश राणे यांनी केलेलं होतं आणि निलेश राणे यांनी भाजपला या ठिकाणी मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण मालवणमध्ये आता शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहे। शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा जोरदार सामना मालवणमध्ये पाहायला मिळालेला होता। त्यामुळे तळ कोकणामध्ये आपण पाहतोय शिवसेना शिंदे गट सध्या आघाडीवर आहे।